Just learn on YouTube channel. Before watching this video, please subscribe this channel. Just learn on which will receive all new videos notification. Today we are going to learn about geometrical constructions. तर आज आपण geometrical constructions बद्दल माहिती पाहणार आहोत. भौमितिक रचना ज्याला आपण म्हणतो. So in the previous classes we have learned about the line segment, angle bisector, etc. We measure an angle in degrees. If angle ABC measures 40 degree, we write it as measure of angle ABC equal to 40 degree. आपल्याला माहिती आहे की आपण इयत्ता मागील इयत्तेमध्ये रेषाखंड, कोन असतील, कोन दुभाजक असेल इत्यादींचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि आपण कोणाचे माप अंशामध्ये मोजतो, जसे की कोन ABC चे माप किती दिलेले आहेत 40. तर ती माहिती आपण लिहित असताना माप कोन ABC बरोबर 40 अंश असे या ठिकाणी लिहितो. Angle bisector are given here. You can see the diagram. The figure are given here. Angle ABC alongside an angle bisector divided into an angle into two equal parts. Is ray BM the bisector of angle ABC? Yes. म्हणजे किरण BM हा कोन ABC चा दुभाजक आहे का? तर हो, तो दुभाजकच आहे. त्यानंतर रेषाखंडाचा लंबदुभाजक पण या ठिकाणी दिलेला आहे. दॅट इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. ड्रॉ लाईन सेगमेंट PS ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. या ठिकाणी 4 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड PS काढलेला आहे व त्याचा लंबदुभाजक या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे आणि त्या ठिकाणी काढलेलं पण आहे. अँड देन ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. नेम इट लाईन CD. Here again the CD is line given here. How will you verify that CD is the perpendicular bisector? तर तुम्हाला रेषा CD हा लंबदुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी तुम्ही काय कराल, तर त्याचं मेजरमेंट या ठिकाणी घ्याल. माप कोन CMS बरोबर किती येईल, बरोबर आहे 90 अंश. त्याचबरोबर इज लाईन PM इक्वल टू लाईन SM. यस, लाईन PM आणि SM हे दोन्ही सारखे आहेत का, बरोबर आहेत का, अगदी बरोबर आहेत. सो द प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. या ठिकाणी त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण समजून घेण्यासाठी यू हॅव टू लुक ॲट द फिगर केअरफुली. ड्रॉ एनी अँगल triangle PQR. Use a compass to draw the bisector of all three of its angle. Extend the bisectors if necessary so that the intersect one another. पहा की कंपासच्या सहाय्याने आपल्याला त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभागायचे आहे. तर या ठिकाणी दुभाजक पुरेसे मोठे नसल्यास ते वाढून एकमेकांना छेदतील असे आपल्याला पाहायचे आहे. आणि हे तिन्ही कोन दुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच ते एक संपत्ती आहेत. त्या संपत बिंदूला I हे नाव या ठिकाणी दिलेले आहेत. दॅट इज द these three bisector pass through the same point. That is, they are concurrents. Name the point of the concurrence I. Note that the point of the concurrence of the angle bisector of a triangle is in the interior of the triangle. आपण पाहू शकतो या ठिकाणी की हे तिन्ही कोन दुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणजे ते एक संपत्ती आहेत. म्हणून त्या संपत बिंदूला आपण I नाव दिलेलं आहे. नंबर 4 आहे ड्रॉ अ परपेंडिक्युलर AI, AB अँड IC. त्रिकोणात I पासून त्रिकोणाच्या बाजू PQ, QR आणि बाजू PR पाहू शकता तुम्ही आकृतीमध्ये. अनुक्रमे AI, IA, IB, IC हे लंब काढायचे आहेत आणि काढलेले आहेत. या तिन्ही लंबाची लांबी तुम्ही मोजा, काय दिसेल. सो मेजर द लेंथ्स ऑफ दिस परपेंडिक्युलर्स. नोट दॅट IA इक्वल टू IB इक्वल टू IC. इज इट करेक्ट? यस. Then look this, the property of perpendicular bisector of the sides of the triangle. इथे काही कृती आपल्याला करायची आहे. Use a ruler to draw an acute angled triangle and an obtuse angled triangle. Draw a perpendicular bisector of each side of the two triangles. Or 3. म्हणजेच काय करायचं, पट्टीच्या सहाय्याने एक लघुकोन आपल्याला या ठिकाणी लघुकोन त्रिकोण काढायचा आहे आणि एक विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे. आणि प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूने लंब दुभाजक काढायचे आहेत. In each triangle
नोट दॅट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स आर कन्करन्स. आणि या ठिकाणी हे पण पाहायचं आहे की प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपात आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे किंवा अनुभवायचं आहे. तिसरा आहे, नेम द पॉइंट ऑफ कन्करन्स. सी measures the distance between C and the vertex of the angle. Note that Cx equal to Cy equal to Cz. Note that. म्हणजेच काय, तर या ठिकाणी दिलेलं आहे की त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक ज्या बिंदूत मिळतात त्या बिंदूला C हे नाव दिलेलं आहे, पहा तुम्ही. आणि त्या बिंदूला C नाव दिल्यानंतर C बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतची अंतरे आपल्याला मोजायचं आहे. तर काय दिसते, बरोबर आहे, अगदी करेक्ट. Cx बरोबर Cy बरोबर Cz हे आपल्याला पाहायचं आहे. नंबर 4, ऑब्झर्व द लोकेशन ऑफ द पॉइंट ऑफ द कन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. लंबदुभाजकांचा संपात बिंदू कोठे आहे? कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर, याचे निरीक्षण करा. अगदी करेक्ट. सी हा संपात बिंदू आहे आणि ते कोठे आहे? त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूपासून सारख्या अंतरावर आहेत, हे आपल्याला अनुभवायचं आहे. व्हेरी गुड. देन समथिंग मोर. तर अधिक माहितीसाठी पहा. नंबर 1, द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. देअर पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द इनसेंटर अँड इज शोन बाय द लेटर आय. म्हणजेच काय, तर बघा की त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात, ज्याला आपण कॉन्करंट म्हणतो. त्यांच्या संपात बिंदूस अंतर्मध्य इनसेंटर म्हणतात. तो आय या अक्षराने दर्शविला आहे, दिसतो तुम्हाला या ठिकाणी आय. देन नंबर 2, द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल आर concurrent. Their points of concurrence is called the circumcenter and is shown by the letter C. आता दुसरी आकृती पहा. त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्कमसेंटर असे म्हणतो, तो C या अक्षराने दर्शविलेला आहे. नाव वी आर गोइंग टू मूव्ह द प्रॅक्टिस सेट नंबर 1. मुलांनो, तुम्हाला हे वरील माहिती कळाली असेल. तर पाहूयात आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 1 मध्ये टोटल 5 उदाहरणं आहेत. तर 5च्या 5 उदाहरणं आपण सोडून पाहूयात आणि तुम्हाला पण सोडवायचं आहे. यू हॅव टू सॉल्व दिस ऑल प्रॅक्टिस सेट नंबर 1 विच इज गिवन हिअर. अ टोटल एक्झाम्पल आर 5 टाइप्स ऑफ एक्झाम्पल आर गिवन हिअर. लेट्स डू. Now draw the line segment of the length given below and draw their perpendicular bisector. 5.3 सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी एक रेषाखंड काढलेला आहे, लाईन सेगमेंट काढलेला आहे. निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही साईडला चाप मारून ते दोन्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. वी हॅव टू जॉईन द both points with the help of scale and this is the perpendicular bisector C. Now similar we have to do with the second example. 6.7 centimeter line segment draw. आपल्याला सेम असेच करायचं आहे. 6.7 सेंटीमीटर अंतर घेऊन एक लाईन सेगमेंट काढायची आहे आणि त्याला आपल्याला दुभागायचं आहे. दॅट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. लंब दुभाजक काढणे म्हणतो आपण. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा निम्मा त्यापेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन दोन्ही साईडला चाप मारायचं आपल्याला.
हीच पद्धत when we draw a perpendicular bisector of any line segment. This is a perfect method. ही कृती आपल्याला ॲक्युरेसीमध्ये काढण्यासाठी मदत करेल. सिमिलर नंबर 3 3.8 सेंटीमीटर लाइन सेगमेंट. तीन 3.8 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून त्याला AB नाव दिलं. कंपासामध्ये निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही साईडला चाप काढलं आणि ते दोन्ही पॉईंट जोडून घेतले. हीच पद्धत मुलांनी अशा प्रकारचे वेगवेगळ्या लाईन सेगमेंटवरून परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. Now we going to move on angle bisector. Draw angles of the measure given below and draw their bisector. Here are 105 degree, 55 degree and 90 degree angles given here, and we have to draw their bisector, angle bisector, in the protractor. With the help of protractor, we are going to mark 105 degree from your right side. Join the both points. This is your angle 105 degree ABC. Now take the compass, put your point on B, then make the mark on A and C line, then make a arc like this. अशा पद्धतीने आपल्याला कोन दुभाजक काढता येईल. त्याचे दोन भाग या ठिकाणी पाहता येईल आपल्याला. आता 55 डिग्रीचं एक कोन काढायचं आपल्याला कोनमापकाच्या सहाय्याने. विथ द help of protractor, we have to draw the measure of 55 degree angle and then bisect this angle with the same method. Like this. Very simple. No need to fear about geometrical construction. It's a very simple. When you do this kind of construction, you will realize it is not very difficult. It's very easy and interesting. Now we are going to move on 90 degree angle. Let's draw the angle of 90 degree and then bisect the angle 90 degree into two parts, 45 and 45. With the same method, you have to आपल्याला हे थोडंसं कोनमापक ढिल्लं होत आहे त्याला आपण फिट केलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ सेम मेथड. It's very simple. Look at this. The angle bisector. To draw an angle bisector of any angle, it's very simple. Like this. Now draw an obtuse angle triangle and a right angled triangle. Find the point of concurrence of the angle bisector of each triangle
Where do the point of concurrence lie? We are going to draw first of all the obtuse angle triangle, then bisect their three angles like previous method of angle bisector. It's very simple method of angle bisector. Now two angles bisects here. Now we are going to bisect the third angle like this. Then join these three points. Then let's see where the point of concurrence we have to lie or we have to find. पाहूयात की एक संपात बिंदू आपल्याला कुठे भेटतो. व्हेरी नाईस. तिन्हीच्या तिन्ही कोण दुभागल्यानंतर ह्या तिन्ही कोणातून निघणारे जे काही किरणं आहेत किंवा लाईन आहेत ते एका संपात बिंदूतून गेलेले दिसतात. त्याला आपण कन्करन्स असे म्हणतो, संपात बिंदू. Now second diagram, second figure we have to draw like this right angle triangle. This is right angled triangle. काटकोन त्रिकोण आपण काढलेला आहोत. आता ते याचे तिन्ही कोण आपण कंपासाच्या सहाय्याने दुभागणार आहोत. We are going to bisect the three angles of this right angled triangle. Then let's see where we find the concurrence point of this right angle triangle. With the help of same method, we have to draw this figure like this. Actually, we need to find this concurrence point. We need to bisect any two angle or any two side. We currently find the concurrence point. आता हे कंप्लीट मिळालेलं आहे आपल्याला पॉइंट. नाउ ड्रॉ अ राइट अँगल ट्रायंगल. Then draw the perpendicular bisector of its side. Where does the point of the concurrence lie? पाहूयात आता आपण राइट अँगल ट्रायंगल करून त्याचे तिन्ही बाजू दुभागल्यानंतर कन्करन्स पॉइंट आपल्याला कुठे भेटतो ते पाहूयात. Now I am going to make this right angle triangle and then I will bisect these three sides of this right angle triangle. PQR. Then I'm going to bisect segment PQ, segment QR and segment PR. More than half. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही साइडला आर्क काढलेला आहे आणि ते दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचं. तर आपल्याला या ठिकाणी लंब दुभाजक पाहायला भेटेल. असेच आपल्याला तिन्ही बाजू करायचे आहेत. अत्यंत सोपी पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी हे कंप्लीट करायचं आहे. दिस इज आवर
study from home with the help of online, with the help of YouTube channel. Please, if you not subscribed my channel yet, please subscribe this channel, because this channel is very important to study, just learn on. Thank you. Then join these 2 points and let's see where we have find the concurrence point. Here. Very good. It's very simple. मुलांनी अशा पद्धतीने कुठलाही त्रिकोण घेऊन त्याचे तिन्ही बाजू दुभागून तो एक संपात बिंदू कुठे मिळतो हे पाहायचं आहे. Now it's a very interesting question. Maithili, Shaila and Ajay live in the 3 different places in the city. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी दाखवूयात. देन अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. तर या तिघांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहे. विच जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज्ड टू रिप्रेझेंट धिस? एक्सप्लेन युअर आन्सर. तर हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी ते स्पष्टीकरण या ठिकाणी द्या असं म्हणलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, टॉय शॉप कुठं आहे आपल्याला इक्विडिस्टन्स पाहायचं आहे. मैथिली, शैला आणि अजयचं आपण घर दाखवलेलं आहे. ते तिन्ही घर आपण जोडलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक ट्रायंगल तयार झालेलं दिसतो या ठिकाणी. वी हॅव टू लुक हिअर. A triangle is made here, and the same method, line segment, perpendicular line segment of each side we have to bisect like this. It's very simple. हे खूप सोपं आहे. जेव्हा आपण हे करत जाऊ तेव्हा आपल्याला खूप सोपं वाटेल आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा वाटेल भौमितिक रचना करत असताना. आपली मुलं घाबरतात, खास करून जिल्हा परिषदेची मुलं थोडंसं कचरतात हे अशी काही कृती करायला, परंतु हे खूप सिंपल आणि खूप इंटरेस्टिंग आहे जेव्हा आपण हे सर्व कृती करत असतो. Then join this both and we have to find the toy shop here. आपल्याला पाहायचं आहे की हे मैथिली, शैला अँड अजयच्या घरापासून समान अंतरावर आहेत का नाही हे पाहण्यासाठी पडताळून घ्यायचं आपल्याला. पहा